नमस्कार सबस्क्रायबर्स. आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक तोरणपट्टी. अतिशय सिंपल पॅटर्न आहे. त्यासाठी मी 2 रंगांची लोकर घेतली आहे आणि हा 3.5 मिलीमीटरचा हुक घेतला. सो सुरुवात करूया. सुरुवातीला नेहमीप्रमाणे एक स्लिप नॉट कशी करायची ह्याचा मी आधी पण एक व्हिडिओ बनवला होता. सो ही स्लिप नॉट करून झाली आहे. आता मी करणार आहे 18 चेन्स. यार्न ओव्हर अँड पुल थ्रू असं म्हणतात. सो एक वेढा घेऊन अशी साखळी घालायची 18. सो ह्या माझ्या 18 साखळ्या घालून झाल्यात, 18 चेन्स. आता मी 3 चेन्स जे आहेत त्या सोडून चौथ्यामध्ये एक DC घालणार आहे, म्हणजे डबल क्रोशे. सो 1 2 3 सोडून देऊन ह्या चौथ्यात एक डबल क्रोशे. सगळे बेसिक स्टिचेस कसे करायचे व्हिडिओज मी आधीच अपलोड केलेले आहेत. आणि आता प्रत्येक ह्या साखळीत एक डबल क्रोशे मी घालणार आहे. सो माझे हे 16 DC किंवा 16 खांब तयार आहेत. त्यापैकी ह्या पहिल्या ज्या 3 साखळ्या होत्या तोही एक DC म्हणूनच आपण काउंट करणार आहोत, राईट. सो हे झाले 16 खांब किंवा 16 DC. आता चेन 3 आणि टर्न ओव्हर. तर हा झाला आपला पहिला DC. हे चेन 3 जे आपण केले सुरुवातीला ह्याला पहिला DC समजणार आपण. आणि आता पुढच्या 2 म्हणजे हे 1 आणि हे 2 या चेन सोडून ह्या तिसऱ्यामध्ये आता आपल्याला 3 डबल क्रोशेचा एक क्लस्टर बनवायचा आहे, राईट. सो 1 2 आणि 3. हे झालं पहिलं क्लस्टर. सो 3 DCचं हे पहिलं क्लस्टर आपलं झालेलं आहे. आणि आता आपल्याला हाच पॅटर्न पूर्ण शेवटपर्यंत रिपीट करायचा आहे. सो पुढचे 2 आपण सोडून देणार आहे. हे 2 सोडून देणार आणि मग इथे एक क्लस्टर करणार. मग हे 2 सोडणार आणि इथे क्लस्टर करणार. असं करत शेवटी काय होईल की तुमच्याकडे ही एक इथंपर्यंत तुमचे होतील आणि मग इकडे तुम्हाला एक लास्ट DC घालायला लागेल. कारण इथे सुरुवातीला जसा एक आपल्याकडे DC होता किंवा डबल क्रोशे होता तसाच शेवटी इकडे आपला येईल. सो तेवढं करून झालं की मग मी तुम्हाला दाखवते. आता तुम्हाला दिसत असेल की हा एक चेन 3चा पहिला DC आपण धरलाय तो झाला. मग 1 2 3 आणि 4 3 DCची क्लस्टर्स झाली. आणि आता या शेवटच्या स्पेसमध्ये एक DC घालून आपण हा रो संपवणार आहे. सो हे एक सिंगल DC झाला. आता आपला हा रो पूर्ण झाला आहे. आता पुढच्या रोसाठी चेन 3 विच इज काउंटेड ॲज द फर्स्ट DC हे आपण आता उलटून घेतलेलं आहे. आता इथे या पहिल्या स्पेसमध्ये 2 DC आपल्याला अजून घालायचे आहेत. जे पहिले 3 चेन स्टिच घातलेत तो एक DC झाला आणि हे अजून 2. सो हे पहिलं क्लस्टर DCचं आपलं तयार झालं इथे. आता ही जी पुढची स्पेस आहे या 2 आधीच्या रोमधल्या ह्या 2 क्लस्टर्सच्या मधली जी जागा आहे इथे आता अजून एक 3 DCचं क्लस्टर घालून घेऊया.
1 2 आणि 3. आता आपली ही 2 क्लस्टर्स इथे तयार झाली. आता आपल्याला काय करायचं आहे, थोडं रंग बदलायचा आहे आपल्याला. तर रंग बदलण्यासाठी अगदी सोपी मेथड आहे. हा आता मी क्रीम कलरचा इथे घेतलेला आहे पुढचं यार्न. आता ते मी फक्त ह्याच्यात ओढून घेणार आहे. मी हे हुकमध्ये घेतलं आणि ह्याच्यातनं ओढून घेतलं, बस एवढंच. आणि मग हा थोडासा टाईट करायचा. आता पांढरं यार्न किंवा क्रीम कलरचं यार्न हातात धरायचं. दोन्ही दोरे तुम्ही बघाल मागच्या बाजूला आहेत. आणि आता ह्या पुढच्या चेन स्पेसमध्ये एक 3 DCचं क्लस्टर ह्या क्रीम कलरने आपल्याला घालायचं आहे. आता पुन्हा काय करायचं, हा व्हाईट यार्न आपल्याला सोडून द्यायचा आहे खाली आणि पुन्हा आधीचं जो होता रस्ट कलरचा तो घ्यायचा आहे. पुन्हा हा दोरा ह्यातनं ओढून घ्यायचा आहे. क्रीम कलरचा इथे आपल्याला घट्ट करून टाकायचा आहे दोरा. आणि आता ह्या रंगाने पुन्हा ह्या 2 स्पेसेसमध्ये 3 DCचे क्लस्टर्स करायचे. तुम्हाला आता इथे दिसत असेल की हे एक क्लस्टर, हे दुसरं क्लस्टर, मग हे वेगळ्या रंगातलं आणि ही 2 क्लस्टर्स. सो आपला हा रो आता पूर्ण झाला. आता परत आपल्याला चेन 3 1 2 3 आणि टर्न. आता परत काय करायचं आहे, ह्या इथल्या स्पेसमध्ये ही जी पहिली स्पेस आहे इथे, ह्याच्यात पुन्हा 3 DCचं याच रंगाचं क्लस्टर करून घ्यायचं आहे. हे पहिलं क्लस्टर आपलं तयार आहे. आता काय करायचं आहे, ह्या स्पेसमध्ये ही जी आता पुढची स्पेस आहे ह्याच्यात आपल्याला दुसऱ्या रंगाने एक 3 DCचं क्लस्टर करायचं आहे. आणि परत ह्याच्यात सुद्धा त्या दुसऱ्या रंगानेच 3 DCचं क्लस्टर करायचं आहे. आता हे लक्षात ठेवायचं की ही आपली मागची बाजू असणार आहे. सो धागा जेव्हा सोडाल तेव्हा सगळे जे धागे असतील ते ह्याच बाजूला असू देत. म्हणजे जी मागची बाजू आहे, म्हणजे जी ही बाजू आहे, ही ॲक्च्युली आपली तोरणाची फ्रंट बाजू राहील. सो आता ही मागची बाजू झाली. आता मी पुन्हा हा इकडनं घेतलेला आहे दोरा दुसऱ्या रंगाचा. आणि आता ह्या दुसऱ्या रंगाने मी इथे 3 DCचे 2 क्लस्टर्स करून घेणार आहे. सो एक ह्या स्पेसमध्ये, एक ह्या स्पेसमध्ये. आणि मग पुन्हा ह्या रंगाचं एक क्लस्टर आणि शेवटच्या ह्याच्यात म्हणजे ह्या 3 सुरुवातीच्या ज्या चेन आहेत त्याच्या सर्वात वरच्या ह्याच्यात एक लास्ट सिंगल DC. तर तुम्हाला आता इथे दिसत असेल की ह्या रोमध्ये आपण काय केलं, एक पहिला चेन 3चा DC झाला, मग एक क्लस्टर ह्या रंगात, 2 क्लस्टर्स ह्या रंगात, पुन्हा एक क्लस्टर पहिल्या रंगात आणि पुन्हा शेवटी इथे एक DC. आणि हा आपला राऊंड आता पूर्ण झालेला आहे. आता परत चेन 3 करून आपण हे टर्न करणार आणि पुढच्या राऊंडला सुरुवात करूया. आता ह्या राऊंडमध्ये आपण काय करणार आहे, हे मी चेन 3 करून बाजू उलटवून घेतलेली आहे. आता ही जी पहिली स्पेस आहे इकडे जी तुम्हाला दिसते, ह्या स्पेसमध्ये ह्या रंगाने एक क्लस्टर करून घेणार 3 DCचं. त्यानंतर ही स्पेस आणि ह्याच्या पुढची ही स्पेस, ह्याच्यात लागोपाठ 3 ह्या दुसऱ्या रंगाची क्लस्टर्स करून घेणार. मग परत एक जी स्पेस राहील त्याच्यात पुन्हा या रंगाचं आणि मग शेवटी 3 चेन करून रो संपवून टाकणार आहे. आता या ह्याच्यात करताना तुम्हाला माहितीच आहे की हा पहिला DC म्हणून धरला जातो, हे चेन 3 जे आहे ते. सो एक DC आपल्याला ऑलरेडी इथे झालेला आहे.
आणि आता ह्याच्यात 2 DCs अजून करायचे आपल्याला, की पहिलं क्लस्टर झालं. हे झालं पहिलं क्लस्टर. आता पुढचे 3 दुसऱ्या रंगाची क्लस्टर्स आणि मग परत एक शेवटचं ह्या रंगाचं क्लस्टर. ह्या रंगानी करताना एक लक्षात घ्यायचं आहे की हा जो आधीच्या रंगाचा धागा आहे त्याला आपल्याला इथे धरूनच पुढचे करायचे आहेत खांब, नाहीतर काय होईल, तो राहील मागे धागा आणि मग जेव्हा आपल्याला तो शेवटच्या ह्याला लागणार आहे पुढे तेव्हा आपल्याला तो अवेलेबल नसेल. सो तो धागा मागे असा इथे धरून ठेवूनच क्लस्टर्स करायचे. सो कसं होतं की हा जो धागा आहे पहिला ह्या रंगाचा तो रस्ट कलरचा जो आहे तो असा इकडनं इथे येईल आणि मग आपल्याला जेव्हा इथे करायचा असेल तेव्हा तो तिकडे आपल्याला अवेलेबल असेल. आपली ही राऊंड आता इथे संपलेली आहे. सो मी चेन 3 पुढच्या राऊंडसाठी केलेत आणि उलटवून घेतलेली आहे बाजू. आता आपल्याला काय करायचं आहे, आपण इथे ह्या बाजूनी दाखवते 1, 2 आणि 3 क्लस्टर्स हा पॅटर्न केला. आता पुन्हा पुढच्या राऊंडमध्ये जेव्हा आपण इथे करणार आहोत तेव्हा पुन्हा ह्याच्यासारखी इथे 2 करायची, त्याच्या पुढच्या राऊंडमध्ये 1 करायचं, म्हणजे आपला डायमंडचा इथे एक शेप तयार होईल. राईट. सो आता ह्या राऊंडमध्ये हे झाला, हा पहिला DC झाला. आता जी ही गॅप आहे या गॅपमध्ये रस्ट कलरचा एक क्लस्टर आणि शिवाय सो ह्या गॅपमध्ये एक रस्ट कलरचा क्लस्टर आधी करून घ्यायचा, मग 2 क्लस्टर्स पुढचे क्रीम कलरचे, मग पुन्हा एक रस्ट कलरचा आणि मग शेवटी एक DC, असा हा रो होईल. ही राऊंड आपली आता पूर्ण झालेली आहे. सो मी चेन 3 करणार आहे आणि मग उलटवून घेणार आहे. चेन 3 उलटवून घेतलं. आता आपल्याला ह्याच्यात एकच हा क्रीम कलरचा क्लस्टर बनवायचा आहे मध्यात, बाकी सगळे रस्ट कलरचे होणार आहेत. सो या पहिल्या गॅपमध्ये हा एक धरायचा झालेला, पहिली चेन जी आहे त्याचा एक DC झाला, 2 आणि 3, हे झालं पहिलं क्लस्टर. आता ह्या गॅपमध्ये सुद्धा परत 3 DC रस्ट कलरचंच क्लस्टर. तुम्ही कुठल्याही रंगाची लोकर वापरू शकता किंवा कॉटनचा थ्रेडसुद्धा वापरलात तरी चालेल. माझ्याकडे आता जी आहे ती मी वापरते. आता ह्यामध्ये आपल्याला आता एक क्रीम कलरचा क्लस्टर करायचा आहे. सो थोडंसं लक्ष ठेवायला लागतं की हे धागे एकमेकात गुंतत तर नाही आहेत ना, कधी कधी धागा बदलून दुसरा घेताना गुंतू शकतो, तर ते थोडंसं तुम्ही लक्ष द्या. आता ह्याच्यात आणि हा जो आहे धागा हा मी नेहमीच कॅरी फॉरवर्ड करते आणि मागच्या बाजूला. सो ही आपली मागची बाजू आहे. सो मागच्या बाजूनी कॅरी फॉरवर्ड करायचा, म्हणजे तो पुढे दिसत नाही आणि लपेल. आता ह्याच्यात मध्ये आपल्याला करायचं आहे एकच फक्त क्रीम रंगाचं क्लस्टर. हे झालं. आता पुन्हा आपल्याला रस्ट कलरचेच करायचे. सो हे ओढून घेतला मी इथे आणि हा घट्ट करून टाकला आणि हा मी कॅरी फॉरवर्ड केला. नाही, ॲक्च्युली आत्ता आपल्याला तो कॅरी फॉरवर्ड करायची गरज नाही आहे, कारण ह्या राऊंडमध्ये आता आपल्याला तो नको आहे. सो रस्ट कलरचं एक क्लस्टर इथे झालं. आता एक क्लस्टर ह्याच्या की मग आपली ही राऊंड पूर्ण झाली. आता पुन्हा चेन 3 करायचं, म्हणजे हा आपला पहिला DC होतो. आणि आता तुम्हाला दिसत असेल की इथे आपल्याला एक डायमंड शेप तयार झालेला दिसतोय. आता 3 चेन इथे झालेले आहेत आणि आता आपण उलटवून घेतलेलं आहे. आता ही बाजू उलटून घेतल्यावर
ह्या राऊंडला आपल्याला हा धागा नकोच आहे, सो आपण तो बाजूला ठेवून देऊया. आणि आता ही राऊंड सगळे क्लस्टर्स म्हणजे प्रत्येक गॅपमध्ये ह्या अशा सगळ्या गॅप्समध्ये आपल्याला फक्त रस्ट कलरचंच क्लस्टर करायचं आहे प्रत्येक गॅपमध्ये. सो हे एक पहिला DC, हा दुसरा DC आणि हा तिसरा DC. हे झालं आपलं पहिलं क्लस्टर. अशीच सगळी ही रो पूर्ण करायची. तर तुम्हाला इथे आता दिसत असेल की हा पहिला DC, मग 1 2 3 आणि 4 क्लस्टर्स रस्ट कलरची आणि पुन्हा हा इथे एक DC. आता पुढच्या राऊंडला मी परत चेन 3 करणार, हे उलटवणार आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल, ओहो ओके एक चूक झाली की हा धागा इथे राहिलाय. सो आता मी हे सगळं उसवून हा धागा आधी मागे करून घेते आणि ते मागे केल्यानंतर मगच मी पुढच्या रोला सुरुवात करीन. पण तुम्हाला आता दिसत असेल की हा असा डायमंड शेप इथे तयार झालाय. तर पुढच्या रोमध्ये पुन्हा आपल्याला ह्या क्रीम कलरनी एक क्लस्टर बनवायचा आहे. मग त्यानंतरच्या रोमध्ये 2, मग त्यानंतरच्या रोमध्ये 3, मग पुन्हा 2 आणि पुन्हा 1 आणि मग पुढची रो सगळी रस्ट कलरची. ह्या पद्धतीनेच हा पॅटर्न पुढे कंटिन्यू करायचा आहे. तर आता तुम्हाला दिसत असेल की तो पुढे आलेला क्रीम कलरचा धागा मी मागे घेऊन टाकलाय आणि आता चेन 3 केलाय इथे आणि पुढच्या रोला मी सुरुवात करणार आहे. सो ही आपली पुढची बाजू आहे, ही फ्रंट साईड आहे आणि ही बॅक साईड. सगळे दोरे मागेच असले पाहिजेत, तेवढं मात्र लक्ष ठेवा करताना. आणि असं आता आपल्याला वाढवत जायचं आहे. सो हा एक डायमंड झाला, 2 3 असे जितके तुम्हाला त्याच्या पुढे पॅटर्नमध्ये हवे असतील तेवढे डायमंड्स होईपर्यंत तुम्ही हे वाढवू शकता. सो तुम्ही दाराचं तुमच्या माप घ्या आणि मग प्रत्येक एक डायमंड झाला की चेक करा की हे दाराला बसताय का आणि मग त्याप्रमाणे किती करायचे ते ठरवा. आणि असंच तुम्ही हे कंटिन्युअस करू शकता किंवा हे सगळं झालं की मग त्याला एक बॉर्डर कशी घालायची ते पण मी तुम्हाला दाखवीन.